पुणे शहरात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे। तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहा, तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे दुसऱ्यासोबत संबंध आहे असे सांगेल, असे सांगून निवासी अकॅडमीमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे। या प्रकरणी संचालकासह एक माजी विद्यार्थिनीस अटक करण्यात आली आहे। क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक नौशाद शेख असे आरोपीचे नाव आहे। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर या ठिकाणी आरोपी नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अकॅडमी अशी निवासी शाळा चालवतो। या निवासी शाळेत 2021मध्ये पीडित मुलीने प्रवेश केला होता। त्यासाठी 2,26,000 रुपये देखील तिने भरले होते। प्रवेश झाल्यानंतर पीडित मुलगी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली। या हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावर नौशाद शेख राहत होता। तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहा, असे म्हणत नौशाद शेख यांनी विद्यार्थिनीवर दबाव आणला। त्यानंतर ती तयार झाली नाही। यामुळे तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध आहेत असे सांगेल, असे तो तिला धमकावू लागला। सन 2022मध्ये शेख यांनी पीडित महिलेला फ्लॅटमध्ये बोलवून घेतले। तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली। त्यानंतर आरोपी जाणीवपूर्वक मुलीला त्रास देऊ लागला। नोव्हेंबर 2022मध्ये देखील दिवाळीच्या सुट्टींमध्ये आरोपी शेख यांनी पीडित मुलीला तुला उठणे लावून अंघोळ घालून देतो असे म्हणत तिचा विनयभंग केला होता। तसेच पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान आरोपी मुलीसमोर आरोपीने पीडित मुलीबाबत अश्लील शेरेबाजी केली। त्यानंतर मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। आरोपी तरुणीने पीडित मुलीला शेख यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाला अटक केली आहे। या प्रकरणात अकॅडमीच्या एका माजी विद्यार्थिनीला देखील अटक करण्यात आली आहे। तिचाही या प्रकरणात सहभाग होता।